सांगतात, बाळा, तुझं सर्व काही चांगलं होणार आहे. हा माझा सदैव तुझ्यावर मनापासून आशीर्वाद आहे. अरे बाळा, फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि सर्व काही विसरून जा. तुझ्यासोबत काय झालं काय नाही झालं, हे वर्ष कसं गेलं इकडे तिकडे बघू नकोस आणि या वर्षाचा आनंद सुद्धा विसरू नकोस. पुढचं येणारं वर्ष तुला खूप आनंद देणार आहे. हा माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील. कारण की मी ज्या भक्ताच्या पाठीशी असतो त्याचं कोणी वाईट करूच शकत नाही, आणि वाईट करण्याचा प्रयत्न करायला गेला तर त्याचंच वाईट होतं. हा नक्की लक्षात ठेवणारा शब्द आहे. तू नक्की लक्षात ठेवत जा. प्रत्येकाचे दिवस पलटत असतात. आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावीच लागते बाळा. आजची परिस्थिती उद्या तशीच राहणार नाही. तुझाही काळ बदलेल. तुलाही सुख आनंद ऐश्वर्य प्राप्त होईल. मी नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हा शब्द कायम लक्षात ठेव बाळा. मला ठाऊक आहे बाळा, तू समर्पण करणाऱ्याचं दुसरं नाव आहे. तुझं नातं आणि माझं नातं विश्वातलं एक घट्ट नातं आहे. हे कधीच विसरू नको. प्रेमाचं उत्तर म्हणजेच प्रेमानेच दिलं पाहिजे. असा भक्त मला कधी प्राप्त होईल हे मला ठाऊक असतं, आणि त्या भक्ताचा सदैव सहवास मला लाभावा अशी माझी इच्छा असते. तुमच्या या नात्याला मी कधीच विसरू शकत नाही, आणि तुम्ही केलेली सेवा ती सुद्धा मी कधी विसरू शकत नाही. माझ्या लाडक्या बाळा, परिस्थिती हा मोठा गुरु असतो, आणि सगळ्यात मोठा गुरु असला सोबत त्या कोणीच काही करू शकत नाही. कारण जगायचं कसं आणि वागायचं कसं हे परिस्थिती शिकवते. पण आपल्यासोबत गुरु असला तर परिस्थितीलाही मात करून आपण पुढे जातो. म्हणून गुरुची साथ कधी सोडायची नाही, आणि गुरुचं वचन कधी तोडायचं नाही. तू गुरु बनवला आहेस मला, तर तुझ्यावर खूप आशीर्वाद सदैव माझा राहील, आणि तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण होणारच हा माझा आशीर्वाद राहील. नवीन वर्षात तुझ्या घरात सुख समृद्ध ऐश्वर आनंद येईल. तुझ्या मुलाबाळांना सुखाचे दिवस येतील, कारण की तू मनापासून श्रद्धेने आणि एकनिष्ठेने माझी सेवा करतोस, आणि तू सेवा करताना मी बघत असतो. म्हणून तुझं कोणी वाईट करू शकत नाही. फक्त एवढं लक्षात ठेव की तू कोणाचा वाईट विचार करू नकोस, आणि मनात त्या वेदना असतील ना त्या सर्व मला सांगत जा. मनापासून दुसऱ्याला सांगशील तर तुला हसतील, पण मला सांगशील तर मी तुला हसत ठेवील आणि तुझ्या दुःखांचं निवारण करेल. 2026 हे वर्ष तुझं खूप आनंदात ऐश्वर्यात समृद्धीत सुखात जाईल. काही काळजी करू नकोस. माझा कृपा आशीर्वादाचा हात सदैव तुझ्या डोक्यावर राहील, आणि माझी थाप तुझ्या सदैव पाठीशी राहील. घेऊ नकोस हा शब्द लक्षात ठेव आणि सेवा करत राहा. नवीन सेवेकरी जोड, मार्गदर्शन कर दुसऱ्यांना, आणि सेवेचा मार्ग दाखव. सर्वात उत्तम तुझं होण्याचं जे स्वप्न ते मी पूर्ण करेल. घेऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. नवीन वर्ष तुला सुखात आनंदात जावो हा माझा आशीर्वाद. शुभम भवती.